तर अगदी क्रंची आणि टेस्टी असे आपण गार्लिक चीज टोस्ट बनवून घेणार आहोत। तर अगदी घरच्या साहित्यामध्ये खूपच सोप्या पद्धतीने आपण आज गार्लिक टोस्ट बनवूया। तर चला व्हिडिओला सुरुवात करूया। आपण सुरुवातीला साहित्य पाहणार आहोत। बारीक खिसलेला आपण इथे चीज घेतलेला आहे, त्यानंतर घेतलेला आहे अमूलचं सॉफ्ट बटर, बारीक चिरलेला लसूण देखील आपण घेतलेला आहे, त्यानंतर थोडीशी आपण ब्लॅक पेपर पावडर यूज करणार आहोत, म्हणजे काळी मिरी पावडर, आणि थोडेसे चिली फ्लेक्स, ब्रेडच्या स्लाइस देखील आपण इथे घेतलेले आहेत। तर पूर्ण साहित्य आपण आता व्यवस्थित असं मिक्स करूया। सुरुवातीला आपण इथे बटर घेतलेलं आहे, पाहू शकता रूम टेम्परेचरवरती आपण बटर ठेवल्यावरती अशा प्रकारे सॉफ्ट होतं। तर याच बटरचा आपल्याला आज उपयोग करायचा आहे। त्यानंतर इथे आपण ॲड करणार आहोत बारीक चिरलेला लसूण। लसूण अगदी तुमच्या चॉईसने ॲड करायचा आहे। जितके बारीक क्रश करून तुम्ही यूज कराल तितकं टेस्ट देखील फारच सुंदर येते। शक्यतो इथे कोणत्याही प्रकारची गार्लिक पेस्ट यूज करू नका, त्याने टेस्ट प्रॉपर येत नाही। त्यानंतर इथे आपण ॲड करणार आहोत चिली फ्लेक्स। चिली फ्लेक्स अगदी तुमच्या चॉईसने तुम्ही ॲड करू शकता। लहान मुलांसाठी देणार असाल तर अगदी थोडासाच उपयोग करा। त्यानंतर इथे आपण ब्लॅक पेपर पावडर यूज केलेली आहे आणि इथे आपण थोडासा चाट मसाला देखील यूज करणार आहोत, ज्याने टेस्ट खूप सुंदर अशी येते। तर व्यवस्थित असं हे पूर्ण मिश्रण आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे। मिश्रण अगदी व्यवस्थितपणे आपण मिक्स करून घेणार आहोत, जेणेकरून जे काही बटर आणि लसूण असेल ते व्यवस्थित असं मिक्स होईल आणि सोबतच आपले जे मसाले आपण थोडेसे यूज केलेले आहेत, चाट मसाला, चिली फ्लेक्स किंवा ब्लॅक पेपर पावडर, ते त्याची देखील टेस्ट फारच अप्रतिम येते। तर आता इथे आपण व्यवस्थित असं मिक्स करून घेतलेलं आहे पूर्ण मिश्रण। हे मिश्रण आपण ब्रेडच्या स्लाइसवरती लावून घेणार आहोत। इथे तुम्ही व्हाईट ब्रेड सोबतच ब्राऊन ब्रेडचा उपयोग केला तरी देखील चालणार आहे, ती देखील टेस्ट फारच अप्रतिम येते। तर आता इथे आपण काय करणार आहोत, तर ब्रेडच्या स्लाइस आपण घेणार आहोत। एक एक करून आपण स्लाइसवरती अप्लाय करायचं आहे। तर इथे सुरुवातीला मी एक ब्रेडची स्लाइस घेणार आहे। व्यवस्थित असं आपल्याला अशा प्रकारे हातावरती ठेवून छान असं याला आपण आता पूर्ण मिश्रण लावून घेऊया। तर पाहू शकता अशा प्रकारे मी स्लाइस घेतलेली आहे आणि त्यानंतर आपण चमच्याच्या मदतीने किंवा जर तुमच्याकडे बटर नाईफ असेल तर त्याचा देखील तुम्ही उपयोग करू शकता। व्यवस्थित असं जितकं हवं तेवढं मिश्रण इथे आपल्याला ॲड करायचं आहे आणि छान असं इथे आपल्याला स्प्रेड करून घ्यायचं आहे। पूर्ण व्यवस्थित अशा कडांना देखील आपल्याला हे जे काही बटर आपण बनवलेलं आहे ते छान असं स्प्रेड करून घ्यायचं आहे, जेणेकरून टेस्ट फारच अप्रतिम येईल। तर इथे तुम्ही जर नुसताच ब्रेड अशाच प्रकारे टोस्ट करून घेतलात तरी देखील छान क्रंची अशी त्याची टेस्ट येते। जर तुम्हाला चीज आवडत नसेल तर तुम्ही अशा प्रकारे नुसता बटरचा उपयोग करून ह्याला छान असं तव्यावरती तुम्ही टोस्ट करून घेऊ शकता। तर यानंतर आपण इथे बारीक खिसलेलं जे चीज आहे त्याचा आपण उपयोग करत आहोत। व्यवस्थित असं ब्रेडच्या पूर्ण स्लाइसला आपल्याला कव्हर करून घ्यायचं आहे, जेणेकरून खूपच सुंदर अशी टेस्ट येईल आणि प्रत्येक बाईटमध्ये आपल्याला चीजचं फिलिंग देखील येईल। तर व्यवस्थित असं आपण इथे चीज ॲड केलेलं आहे। चीज मेल्ट केल्यानंतर छान असं ते पसरतं, पूर्ण स्लाइसला कव्हर करतं। तर अशा प्रकारे आपण अजून 2-3 ब्रेड देखील बनवून घेणार आहोत आणि छान असं तव्यावरती टोस्ट करून घेणार आहोत। थोडेसे चिली फ्लेक्स मी इथे यूज केलेले आहेत। अगदी थोडासा चाट मसाला जरी तुम्ही वरतून यूज केला तरी देखील चालणार आहे, खूप छान अशी त्याने देखील टेस्ट येते। तर दुसरा देखील ब्रेड आपण अशाच पद्धतीने व्यवस्थित असा कव्हर करून घेऊया आणि त्यानंतर आपण आता इथे याला तव्यावरती टोस्ट करून घेणार आहोत। OTG मध्ये देखील कशा प्रकारे आपण गार्लिक चीज टोस्ट बनवू शकतो त्याची रेसिपी देखील मी लवकरच अपलोड करेन। तर व्यवस्थित असं पाहू शकता दुसरी स्लाइस देखील आपण छान अशी कव्हर करून घेतलेली आहे आणि सेम आता इथे देखील आपण यावरती चीज व्यवस्थित असं ॲड करणार आहोत। तर थोडंसं जितकं तुम्हाला चीज आवडत असेल तितकं तुम्हाला इथे चीज ॲड करायचं आहे। सोबतच तुम्ही चिली फ्लेक्स, ब्लॅक पेपर पावडर किंवा चाट मसाला देखील वरतून इथे ॲड करू शकता। तर आता आपले इथे दोन्ही ब्रेड तयार आहेत। इथे आपण छान असा तवा घेतलेला आहे, व्यवस्थित असं आपल्याला गरम करून घ्यायचं आहे। थोडंसं बटर मी टाकलेलं आहे तव्यावरती आणि आपण एक ब्रेडची स्लाइस इथे ॲड केलेली आहे। छान असं फिरवून घेत आहे, जेणेकरून ब्रेडच्या प्रत्येक बाजूला बटर छान असं स्प्रेड होईल आणि त्यानंतर आपण दुसरा ब्रेड देखील इथे ॲड करून घेणार आहोत। थोडंसं बटर ॲड केल्यानंतर इथे छान असं याला आपण फिरवून घेतलेलं आहे आणि याला आता दोन्ही ब्रेडच्या स्लाइसला आपण झाकून ठेवणार आहोत। जे काही तुमच्याकडे झाकण असेल, जी कोणतीही लीड असेल त्याचा आपल्याला इथे उपयोग करायचा आहे आणि छान अशी एक ते अगदी 2 मिनिटं ह्याला छान अशी वाफ काढून घ्यायची आहे, जेणेकरून चीज आपलं छान असं मेल्ट होईल आणि व्यवस्थित असं आपला गार्लिक चीज टोस्ट रेडी होईल। तर इथे मी अगदी थोड्या वेळासाठीच
झाकून ठेवलेलं होतं. त्यानंतर आपण हे लीड ओपन करूया आणि पाहूया आपलं चीज छान असं मेल्ट व्हायला सुरुवात झालेली आहे. पाहू शकता अगदी अर्धा मिनिट आपण पुन्हा एकदा इथे याला व्यवस्थित असं झाकून घेऊ शकतो किंवा अशा प्रकारे तुम्ही टोस्ट जर तुम्हाला आवडत असेल तर तो तुम्ही काढून घेऊ शकता. खूपच सुंदर असं हे देखील चीज लागतं आणि टेस्ट तर फारच अप्रतिम येते. तर अशा प्रकारे खूप सोप्या पद्धतीने तुम्ही गार्लिक चीज टोस्ट अगदी घरच्या घरी बनवू शकता आणि व्यवस्थित असं त्याचं आपण आता स्लाइस करून घेऊया. हे मी तव्यातून आता काढून घेत आहे. दोन्ही स्लाइस मी इथे काढून घेतलेले आहेत आणि अशा प्रकारे कटिंग करून झाल्यानंतर मेयोनीज किंवा आपला जो नॉर्मल टोमॅटो सॉस असतो त्याच्याबरोबर तुम्ही ह्या गार्लिक चीज टोस्टला सर्व करू शकता. पाहू शकता फार सुंदर असं टेक्स्चर आलेलं आहे आणि सोबतच फारच क्रंची असे हे गार्लिक टोस्ट आपले बनून रेडी आहेत. तर अशाच प्रकारे तुम्हाला नवीन नवीन रेसिपी पाहायच्या असतील तर चॅनेलला नक्की सबस्क्राईब करा आणि बेल आयकनला ऑल प्रेस करा, जेणेकरून जी कोणती मी नवीन रेसिपी अपलोड करेन त्याचं तुम्हाला नोटिफिकेशन मिळून जाईल. आणि जर आजचा हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक आणि शेअर जरूर करा. पुन्हा भेटूया नवीन एक अशा व्हिडिओमध्ये.